नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जर तुमची तलाठी भरतीची गुणवत्ता यादी येथे बघून झाली असेल तर बघा हा व्हिडिओ बघा मित्रांनो, हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा येथे ठरणार आहे। तर यामध्ये जे मित्रांनो येथे एकूण जे आहे गुणवत्ता यादीतील बऱ्यापैकी उमेदवार जे आहे ते डायरेक्ट अपात्र होतील मित्रांनो, आणि ते कशा प्रकारे ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। बघा, त्या डायरेक्ट अपात्र होणाऱ्या उमेदवारांमध्ये तुम्ही तर नाही ना, हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, तुम्हा सर्वांना इथे माहिती आहे की येथे जे आहे गुणवत्ता यादी येथे लागलेली आहे मित्रांनो, आणि त्यामध्ये जे आहे तुम्ही तुमचे नॉर्मलाइज स्कोअर तिथे बघू शकता। बघा, या गुणवत्ता यादीमध्ये एकूण जे आहेत 65 ते 70% विद्यार्थी जे आहेत येथे डायरेक्ट येथे अपात्र होतील मित्रांनो। तर ते कशा प्रकारे बघा मित्रांनो, तुम्ही जर तलाठी भरतीची जाहिरात तिथे जर बघितली असेल तर त्यामध्ये बघा त्यांनी जे आहेत मिनिमम स्कोअर तिथे सांगितला होता की 45% जे आहे येथे असणे आवश्यक आहे। आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की तलाठी भरतीची जी एक्झाम आहे ती 200 मार्क्सची होती मित्रांनो, आणि 200 पैकी जर आपण 45% जर काढले तर एकूण होतात 90 मार्क्स। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे 90च्या खाली मार्क्स आहेत ते तिथे डायरेक्ट तिथे अपात्र होतील मित्रांनो। आणि त्यासोबतच जे आहे त्यासोबतच तुम्ही जर नॉर्मलायझेशन जर येथे बघितलं मित्रांनो, तर नॉर्मलायझेशनमध्ये बघा काही विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत तिथे वाढून आलेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांचे कमी होऊन आलेले आहेत। तर मित्रांनो, त्या नॉर्मलायझेशनमध्ये अशा प्रकारे जे आहे तुमचे मार्क्स जे आहेत जास्तीत जास्त जर कमी जास्त झाले असतील तर ते 10 ते 15 मार्क्स आहेत मित्रांनो। याच्यावरती जास्त ते मार्क्समध्ये तुमचा बदल तिथे झालेला नाही। आणि नॉर्मलायझेशन साधा आणि सोपं भाषेत जर समजायचं झालं तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की तलाठी भरती जी आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आणि सत्रामध्ये ते आयोजित करण्यात आली होती, आणि त्यामध्ये जे आहे ज्यांची शिफ्टमध्ये खूप भारी आणि अवघड असे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, साहजिकच आहे त्यांना जर कमी मार्क्स असतील तर नॉर्मलायझेशन म्हणजे त्याचे मार्क्स जे आहेत ते वाढलेले असतील। आणि ज्या शिफ्टमध्ये पेपर जो एकदम सोपा आलेला असेल, क्वेश्चनचे सोपे आलेले असतील मित्रांनो, तर त्या शिफ्टमध्ये पण साहजिकच आहे त्या विद्यार्थ्यांना जे तिथे मार्क्स आहेत त्यांचे थोडे नॉर्मलायझेशनमध्ये कमी होऊन आलेले असतील। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तुम्ही नॉर्मलायझेशनचे जे स्कोअर आहे तुम्ही त्या गुणवत्ता यादीमध्ये ते चेक करू शकता। तर बघा, आपण इथे एकत्रित जे आहे तलाठी भरतीचा जो ॲनालिसिस केलेला आहे तो पुणे जिल्ह्याचा इथे केलेला आहे मित्रांनो। तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की 265 विद्यार्थ्यांना जे आहे 188 पेक्षा जास्त मार्क्स तिथे आहेत, आणि 705 विद्यार्थ्यांना 182 पेक्षा जास्त मार्क्स तिथे आहेत। आणि जर एकंदरीत जर तुम्ही इथे बघितलं मित्रांनो, तर 205 जे नॉर्मलाइज स्कोअर आहेत हा एका विद्यार्थ्याचा आहे, 204 एका विद्यार्थ्याचा आहे, 203 एका विद्यार्थ्याचा आहे, आणि 201 बघा 3 विद्यार्थ्याचा आहे, आणि 200 एका विद्यार्थ्याचा आहे, 199 2 विद्यार्थ्याचे आहेत, 198 2 विद्यार्थ्याचे आहेत। तर अशा प्रकारे जे आहे की 182 पेक्षा जास्त जे मार्क्स आहेत, तर 705 विद्यार्थ्यांना 182 पेक्षा जास्त मार्क्स तिथे आहेत मित्रांनो। तर अशाच प्रकारे तुम्ही जे आहे तुमच्या जिल्ह्याचा जो आहे ॲनालिसिस करू शकता, आणि जो कट ऑफ जो आहे तुम्ही काढू शकता मित्रांनो की अंदाजित जो आहे तुमच्या जिल्ह्याचा कट ऑफ तिथे किती लागणार आहे। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया, येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।